रसिका वेंगुर्लेकर. मंद पदक. मंद पदक. एक्सक्यूज मी. येस. गौरव मोरे सर आलेत का? ते बॉस आहेत, त्यांचं ऑफिस आहे, ते कधीही येतात. नाही ॲक्च्युली मला त्यांनी बोलवलं होतं. व्हाय? माझा जॉब ऑफर लेटर आहे, तर मी आज पहिला दिवस आहे माझा आज कंपनीचा. यू वॉन्ट अ जॉब? येस. हसायचं काय त्यात? बसा, कळेल. ओके. हॅलो बसा. हॅलो. नो 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 कॅनडची मीटिंग कॅन्सल करा. तिकडे आपला लॉस आहे, मला अजिबात चालणार नाही. ओके. हांडे, यू फायर्ड. व्हाय सर? माझ्या आधी डायलॉग का घेतलास? कंपनी माझी आहे, पहिला डायलॉग मीच घेणार. आधी म्युझिक वाजणार, मग मी डायलॉग घेणार. ओके. ओके सर. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायचं. येस सर. चल तुला जॉब मिळाला. चल. डोंट वरी. तू कमाल आहेस यार गौऱ्या, तुझे उपकार मी खरंच कधी अरे वाकू नको रे. ही तुझ्या कॉलेजमध्ये सवय अजून गेली नाही. नाही वाकायचं. अपना सर कभी झुकना नहीं चाहिए. लक्षात ठेव. हा गौऱ्या. शेर है तू. हाँ मेरा दोस्त है. बस बस आता गुदमरतय. सोड. हा व्हेरी गुड. नाही यार, म्हणजे मी कॉलेजमध्ये कसं वागवलं यार तुला गौऱ्या. तू नापास व्हायचास, तू एकदम फालतू मुलगा होतास, मी हुशार होतो, मी तुला हाडतूड केली आहे यार कॉलेजमध्ये. कॉलेजमधनं तू ड्रॉपआउट झालास, मी इंजिनियर झालो, MBA झालो, 2 वर्ष मी सगळ्या कंपनीजमध्ये जातोय, पण एक कंपनी मला जॉब देत नव्हती. आणि तू सगळं मागचं विसरून मला जॉब दिलास यार गौऱ्या. खरंच तुझे उपकार नाही रे. यार उपकाराची भाषा नको करू. आपण दोस्त है यार. गौऱ्या नाही यार. अरे तू अपना दोस्त है. भगवान का दिया हुआ सब कुछ है अपने पास. दौलत है, शौहरत है, इज्जत है, सब कुछ है. तुला माहितीये का, वर्षाला अंदाजे 20 कोटीचं टर्नओव्हर आहे आपलं. 20 कोटी. 200 एम्प्लॉईज आपल्याकडे जॉबला आहेत. काय सांग मग अरे ओंक्या तू लक्षात घे, बेडू कायम स्वरूपी चिखलात राहत नाही, कधीतरी त्याचं कमळ होतच. सॉरी गौऱ्या, पण 2 म्हणी मिक्स होत आहेत. यू फायर्ड. नाही नाही, इट्स ओके. ओके. नाही गौऱ्या, तू खूप कमालच आहे. तू एवढा मोठा एंटरप्रेनर आहेस, तर मी काय बिझनेसमॅन आहे मी. हा म्हणजे बोलशील तीच फिलॉसॉफी ना गौऱ्या. पण खरंच यार, मला खरंच कळतच नाही यार, नाक्यावर तू सायकलवरून बॉईल अंडी आणि चकली विकायचास, त्याचा एवढा मोठा बिझनेस कसा काय केलास तू? सिरियसली 20 करोडचा टर्नओव्हर आहे. ही युनिक आयडिया आली कशी तुझ्या डोक्यात? सांगतो तुला. हांडे. येस सर. कॉल ऑल युनिट हेड्स. ओके सर. युनिट हेड्स? या म्हणजे आपल्याकडे 4 युनिट हेड्स आहेत ना, प्रत्येकी 50-50 जणांना सांभाळतो. ओके. या आले. Hello everyone. You are Gaurav More from Powai Filter Pada. हे काय? माझ्या कंपनीत गुड मॉर्निंग, हाय, हॅलो हे अजिबात चालत नाही. माझी कंपनी आहे, मी बोलणार हॅलो एव्हरीवन, तुम्ही बोलायचं यू आर गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. गुड. ओ जमलं. या बस तुला सांगतो कंपनी कशी सुरू केली. मोठी गोष्ट आहे त्याची. काय झालं माहिती आहे ओंक्या, तुला तर माहित आहे, बार मध्ये जाऊन AC मध्ये बसून दारू पिणारा हा खराब एवढा नसतो. येस. खराब एवढा तोच असतो जो पुलाखाली पाईपलाईनच्या बाजूला तुटलेल्या रिक्षात बसून रेडीमिक्स करत पितो, तो खराब एवढा असतो. गल्ल्यांमध्ये चालत ते चालता चालता खिडकीच्या बाजूला बरं मावशी लाईट बंद करा म्हणून 90 मारणार, तो खराब एवढा. तो खराब एवढा. येस एक्झॅक्टली. अरे बार मध्ये चकना मिळतो, वाईन शॉपच्या बाहेर उकडलेले अंडे मिळतात, शेंगदाणे वगैरे सगळे मिळतात. पण हे जे रिक्षामध्ये बसणारे, ब्रिजच्या खाली बसून पिणारे, ह्यांना चकना लागत नसेल का रे? खूप वर्षापूर्वीची गोष्ट नाहीये. मी फिल्टर पडत असाच रात्री 3 वाजता रिक्षात प्यायला बसलो होतो. इमोशन्स. स्टॉप.
माझा चकना संपला. मी सैरा वैरा झालो रे. मी रात्री 3 वाजता फिल्टर पडत, ए भाई भाई कोई चकना दे दे भाई, भाई आपके बच्चे दिए भाई, थोड़ा चकना दो भाई. स्टॉप. तुला चकणा मिळाला का गौऱ्या? नाही, शेवटी मी माझ्या हाताची नखं खाल्ली. आणि एवढं नाही, स्टॉप. शेवटी मला कळलं की ह्याच्यातच काहीतरी रहस्य दडून लपलेलं आहे आणि मी याचा शोध घेणार. मग मी काय केलं? काय? मी एक नवीन कंपनी सुरू केली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी नवीन कंपनी सुरू केली आणि ह्या कंपनीच्या जोरावरती आज मी एवढा मोठा मालक झालोय. कळतं का तुला? आपले वेगवेगळे स्टार्टअप आहेत ओंक्या. काय सांगतो? होय. मग तू रिसर्च वगैरे केला होता? सगळा रिसर्च केलाय. आपली कंपनी, गायज, आपल्या कंपनीचं नाव काय आहे? चकना ऑन द स्पॉट. व्हेरी गुड. आणि आपल्या कंपनीचं टॅगलाईन आहे, 2 सिप के बीच में चकना पहुंच जाएगा. म्हणजे 2 सिप के बीच में चकना पहुंच जाएगा. ओंक्या तुला माहिती नाही आहे. पहिला सिप संपला, दुसरा सिप मारायच्या अगोदर आपली कंपनी येणार, तिकडे त्यांना चकना देणार. नाही पोचलो तर पैसे परत. अरे लॉस नाही होत का कंपनीला? रिसर्च आहे, दाखवतो तुला. ये बस. एक एक पी चल. हळू, कोण बघते का बघ. पहिला सिप मार, चल मी आहे. पाटील कोण आलं रे? पाटील मामा. थांब जरा वेळ, नंतर मारूया. चल मार मार मार, चल. थांब पाटील मामा आहे. अरे मामा जाना, तेरे ज़्यादा समझ में आ रही है, लगता है पब्लिक नासिक जा रही है. चल तू इकडे चल, मार पटकन. इकडे चल, मार. दुसरा सिप मार पटकन. मार 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 पटकन, मार मार मार. किती मिनिटं गेली? 15. एवढ्यात आपला माणूस चकना देणार नाही. गौऱ्या, दिस इज अनबिलिव्हेबल. दिस इज इनह्युमन. हे नाहीये खरं गौऱ्या. हे डोकं नाहीये. दिस इज एलियन ब्रेन. गौऱ्या, हे तर काहीच नाही. आपण क्रिएट अजून खूप मोठं काम केलेलं आहे. आपण ई सायकल, ई बाईक्स आणि पीपी व्हॅन तयार केलेले आहेत. पीपी व्हॅन. पीपी व्हॅन. ज्या रिक्षा असतात ना, सडलेल्या, गंजलेल्या, खराब झालेल्या, त्या रिक्षा आपण घेतो, त्यांना मस्तपैकी पार्क करतो आणि जे असे रेडीमिक्स करून पिणार आहेत ना, त्यांना त्याच्यामध्ये बसवतो. त्यांना फील आला पाहिजे की अरे आपण बरोबर जगे भेटले बाय. हे सगळं आपण करतो यार. बात आहे यार गौऱ्या. तर आजपासून तू माझा एम्प्लॉई आहेस. ओके, थँक्यू गौऱ्या. थँक्यू गौऱ्या. मी तुला गौऱ्या म्हणणं चुकीचं आहे. सॉरी सगळ्यांसमोर. मी तुला गौरव सरच म्हणेन. नाही यार, तू माझा मित्र आहेस, तुम्हाला गौऱ्या म्हण, काय हरकत नाही. अरे मी तुला कुठे रिस्पेक्ट देतोय? मी तुझ्या पोझिशनला रिस्पेक्ट देतोय ना. असं काय करतो? बाहेर मी तुला काही म्हणेन ना, गौऱ्या डुकरा, गौऱ्या भिकारी. तुम्हाला गौरव सरच म्हण. इथे बाहेर जगात कुठेही दिसलो तर गौरव सर म्हणायचं, कळलं? जब तक तू मुझे गौरव सर बोलेगा तेरी नोकरी टिकी रहेगी, याद रखना. गौरव सर. सॅलरीचं काम झालेलं आहे. आता मी तुझ्याशी जसं वागतोय तसं मी एम्प्लॉयशी वागू शकत नाही, कळलं काय? पण त्यांच्यासमोर मी तुला काही पण बोलेल, तर समजून घ्यायचं. ओके, चले. हाय गाईज. हॅलो एनर्जी. हॅलो सर. हे शिवाली आहे. ए शिवाली, ए बेडू तोंडे, मी तुला बोलतोय. सर. तू आपल्या कंपनीत कुठल्या पोझिशनला आहेस? सर, इन्व्हेंटरी आणि सप्लाय चेन मॅनेजर आहे. बरोबर आहे. तुला मी 3 महिन्यापूर्वी टार्गेट दिलं होतं की आपल्या अंड्यांचं टार्गेट 2 महिन्यामध्ये वाढलं पाहिजे. त्याचं काय झालं? सर, ते ॲक्च्युली मी स्वतः दुकानात जाऊन पर्सनली भेट देते सर. पण मार्केटमध्ये ना नवीन बायर्स आले आहेत सर, त्याच्यामुळे त्याचं मार्जिन जास्त आहे ना, ते जास्त पैसे देऊन अंडी विकत घेत आहेत. आपल्याला नाही मिळत आहेत सर अंडी. मग तू स्वतः अंडी घाल. कळलं काय? आय वॉन्ट रिझल्ट. ओके सर. रडायचं नाही. चल तिकडे जा, ना बेडूकुड्या मार. सर, बेडूकुड्या नकोय? मग राजीनामध्ये हांडे. नाही सर, मी बेडूकुड्या मारते. गो, बेडूकुड्या मार. चाल कट मध्ये सर. जमतील तशा मार, बेडूकुड्या मार. ह्या नागपुड्या झाल्या, बेडूकुड्या. व्हेरी गुड. गौरव अरे बरोबर बोलते ती. काय? बघ, माझ्याकडे आयडिया आहे. आपण अशा दुकानांमध्ये जाण्यापेक्षा डायरेक्ट आपण पोल्ट्री फार्मला जर आपण कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी टाईप केलं तर बरं पडेल असं मला वाटतं. ऍक्च्युली सर, ही चांगली आयडिया आहे. ऍक्च्युली चांगला आहे. जमतो बस. बिझनेस मला शिकवतेस? सॉरी. कळलं? शांत बसायचं प्रिया. काय करायचं? शांत. ही प्रिया. तू कुठल्या पोझिशनला आहेस? सिनियर डेटा अनालिस्ट. ओके प्रिया, लय मोठा दगड आहे हा. मांजी पिक्चर मधला दगड हाच आहे. कोरला तर रोड होईल. तुला मी काय सांगितलं होतं की 10 सेकंदामध्ये अंडी उकडली गेली पाहिजे, असं काहीतरी लिक्विड तयार कर. तू तयार केलंस? हो सर, माझा रिसर्च चालू आहे. बट काय रिसर्च चालू आहे? 30 मिनिटं आपण अंडी उकडतोय. गॅस करतो, बाप देतो काय? हा,
जरा काय बोललं तर कोंबडीच्या कुल्यासारखं तोड करायचं, रडायचं. हा? चल कोंबडी बन, चल. सर नको सर. कोंबडी बन. 100. यस सर. फायर. नाही सर. कोंबडी. सर मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे सर. मग मला अँडिलॉसिसचा त्रास आहे. तू कोण थुकला? बेडूक. कोण थुक? कोंबडी बनतेस की फायर? म्हणते सर. हे क्रांती रेडकरची कोंबडी झाली. तुझी कोंबडी. सर स्पॉन्डिलिसिस मध्ये अशीच कोंबडी होते सर. गो. सर तिला नका करायला लावू. हार्मफुल आहे तिच्यासाठी. तू जरा शांत बस ना बाबा. हा बिझनेस आहे ना. आपल्या लॉस झाला तर आपण काय करणार? पण दे आर आवर एम्प्लॉईज गौरव. ते मला सगळं माहिती आहे, पण करावं लागतं. ये इकडे. हे बघ. रसिका वेंगुर लेकर, मंद बदक. मंद बदक. पर्स ओपन कर. सर. सर नाही, पर्स ओपन कर. सर. पर्स. आता बघ, पर्स ओपन कर. पर्स पूर्ण ओपन कर. दाखव मला, बघू दे. हे नाही, ती बाजू. हा, हे बघ, मूग डाळीची पाकिट. तू चोरून चोरून मूग डाळ खातेस? नाही सर. नाही सर, सीसीटीव्ही तुम्ही सगळं बघतो. तू आपल्या कंपनीची मूग डाळ खाल्लीस. का खाल्लीस? सर. का खाल्लीस? जेव्हा तू आपल्या कंपनीमध्ये आली 32 किलोची होती, मूग डाळ खाऊन खाऊन 64 किलोची झालीस. हा, आमची मूग डाळ परत कर. कंपनीच्या बापाची नाही, कळलं काय? सर तुम्ही चोर बनू नका सर. हेक्टिक डे असतो, रात्री भूक लागते, नाईट शिफ्ट मध्ये काय करावं सुचत नाही. मग मी काय करणार? मग नवऱ्याला सांग, त्या सान्याला. कोरोना काळात तिथे आला होता ना केक घेऊन, दमनला. माझी माऊ, माझी माऊ, माझी माऊ, माझी माऊ, माझी माऊ, माझी माऊ. माऊ कुठे? 4थ्या फ्लोअरवरती अशी येते चालत चालत माऊ. अशी चालत येते मावा. गौरव, माझ्या कंपनीची मूग डाळ खातेस? अरे गौरव, नाही सर. त्या नवऱ्याला सांग, तू काय फक्त कोरोना काळातलीच बायको आहेस का? हा, त्या सणाला सांग मी असं बोललोय म्हणून. आणि डबा घेऊन याचा कळलं काय? गौरव. माझी मूग डाळ मला आत्ताच्या आत्ता परत पाहिजे. गौरव ठीक आहे ना यार. गौरव, 4 मूग डाळीचं पाकिट खाली तर काय फरक पडतोय आपल्या मोठ्या कंपनीला? बिझनेस आहे, तू गप्पा पास, तुला कळत नाहीये. सर पण मी चोर नाही. गौऱ्या यार, परत चोरशील मूग डाळ माझ्या कंपनीची? गौऱ्या नकोस. शांत बस. चल तिकडे जा आणि मूग डाळ बन. मूग डाळ बन, तिकडे जा. मूग डाळ कसं बनायचं सर? कसं बनायचं खाताना विचार नाही केला? खाल्लास ना, गप 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 गप. चल मूग डाळ बन, चल. तुला सणाला बघतो नंतर बरोबर मी. गौरव. मूग डाळ बन. अबे ही चणा डाळ झाली. मूग डाळ. हे बघा वाटणा कुठलं. ए कंटिन्यू. एक नंबर. हा हा, कोंबडी फळाली. हा बने. माझ्या कपाळावर काय लिहिलं वाच. तर ते चुन्या पडल्यात कपाळावर, दिसत नाही असं खाली. चुन्या पडल्यास साड्या माझं कपाळ चुन्या पडायला. हा, आठ्या म्हणतात त्याला, आठ्या. तू इकडे रे आठ्या. 2 मिनिट इकडे. गौरव, गौरव, गौरव कंट्रोल. नाही कंट्रोल नाही. तुला मी काय सांगितलं? तू कोण आहेस आपल्या कंपनीत? कोण आहेस? रिस्क अनालिस्ट आहे सर. बरोबर ना? Yes, sir. मग जिकडे आपले सेल्स एक्झिक्युटिव्ह उभे राहतात, तुला काय काम दिलंय? पोलीस आले की त्यांना कळवायचं. हा काय करतो माहिती का? तिथे जातो, तिथे उभे असलेल्या बेवड्यांसोबत हा दारू पितो, त्यांच्यासमोर नाचतो आणि पैसे गोळा करतो. ते लोक ह्याला बघून शिट्ट्या मारतात, पोलीस येतात, आपल्या लोकांना घेऊन जातात. मग परत सायकल सोडवायला कंपनीला लॉस. यू फायर्ड. सर असं करू नका सर. सर मी तुमच्या पाया पडतो सर. माझी बायका पुढे उघडी पडतील सर. ह्या विनोदावर तू मर. फायर कर त्याला. गौरव, सगळ्यांना फायर कर. निघा माझ्या कंपनीतून. कंटिन्यू. सर प्लीज. नाही पाहिजे मला माझ्या कंपनीत तुम्ही लोक. आवाज नाही आला पाहिजे. आवाज नाही. ओके, गौरव असं का करतोय? आजपासून हे सगळं तू सांभाळायचं. लक्षात ठेव, आजपासून तू सांभाळायचं. आणि तू जर लॉस केलास तर बेडूकुड्या, कोंबडी, मूग डाळ आणि फायर सगळं तुला करीन मी. ओके, गो टू युअर कॅबिन. ए झिपऱ्या. नको. ओंकार सर नको. व्हॉट डिड यू से?
मी तुला छिपऱ्या म्हणालो. ओके. छिपऱ्या. छिपऱ्या. ही हॅरॅसमेंट आहे गौऱ्या, हॅरॅसमेंट. तू या तिकडे जा तिकडे. ए फायर. शट अप. तू या एम्प्लॉईज बरोबर हा असा अत्याचार नाही करू शकत गौऱ्या, कळलं कळलं. तुझ्यासारखा असा निर्दयी बॉस असण्यापेक्षा ना मी लाथ मारतो तुझ्या जॉबवर, लाथ मारतो. आणि तुम्ही अरे असे नका राहू. उठा, आवाज चढवा जरा. अरे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो, लक्षात घ्या. अरे असं नका करू यार. तुमच्यात कॅलिबर आहे, तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात डोकं आहे, वय आहे, टॅलेंट आहे, सगळं आहे. तुम्ही याला मात देऊ शकता. याच्या विरुद्ध उभे राहा. तुम्ही काय करताय? या ना, एकत्र या. मी आहे तुमच्या बरोबर. आपण नवीन कंपनी स्टार्ट करूया ना. मी मदत करेन तुम्हाला. मी सगळं करेन. मला कशाचीच गरज नाहीये. मेरी जरूरतें कम है, इसलिए मेरे जमीर में दम है. बच्चा है तू अभी तक, बच्चा. सर मुझ में भी दम है. ओ लाखा. ईश्वर काका. भूरा. कचरा. आता काय करशील रे? आता काय करशील? हा दे. यस सर. यांचा लेटर बनव, यांना फायर कर. आता कळेल तुम्हाला. ओ एलिझाबेथ. नाईस गाईज, नाईस. आपण आपली कंपनी बनवूया. चकना डिस्ट्रीब्युशन मध्ये आपली नंबर 1 कंपनी असेल आणि आपले कॉम्पिटिटर असेल चकना ऑन द स्पॉट. आपल्या कंपनीचं नाव असेल चकना जुबान पे. आणि आपलं ब्रीद वाक्य असेल बॉटल खुलने से पहले चकना हाजिर. हु इज विथ मी? नाग्या, कंपनी सुरू करायला फायनान्स लागतो आणि फायनान्सर माझी मैत्रीण आहे. आता तू गेला. हॅलो हॅलो तेजू. हॅलो तेजू, गौरव बोलतोय. बोल गौऱ्या. तेजू, लवकरात लवकर आपल्या कंपनीत एक माणूस आपली कंपनी फोडायला निघालाय. काय सांगतोय? हो लवकर ये. आलेच. हा माणूस आहे तो. हाय मॅम. हॅलो. वाव. व्हॉट्स युअर नेम? राऊत. ओंकार राऊत. नाम तो सुना हो. काय डायनामिक पर्सनॅलिटी. थँक्यू मॅम. काय डायनामिक पर्सनॅलिटी? डायरिया झाल्यावर जसा माणूस दिसतो ना तशी पर्सनॅलिटी आहे. अरे चेहऱ्यावर चाम बघ त्याच्या. तेजू, चेहऱ्यावर माझ्या पण चार्म आहे. तुझ्या चेहऱ्यावर जे आहे ना तो चाम नाही, घाम आहे. रिलॅक्स गाईज, रिलॅक्स. तेजू, पण तुझ्या कंपनीचा फेस आहे ना मी. आता मला फेसचा भेस बदलायचा आहे. म्हणजे आय हॅव गॉट अ पिंक फेस. पिंक फेस. पण एक मिनिट, तूच मला सोबत घेऊन जायची ना माझ्या खांद्यावरती हात टाकून मीटिंगला. मग मला पर्याय नव्हता रे गौऱ्या. आता मला पर्याय मिळालाय. मॅम थँक्यू. वेलकम ऑन बोर्ड. आय विल नॉट डिसअपॉइंट यू मॅम. मीट मी इन माय केबिन. माय प्लेजर. मग मी काय करायचं? हांडे. येस मॅम. लेटर दे. रेडी आहे मॅम. लेटर रे. रेडी आहे मॅम. लेटर रेडी आहे. येस. पण लेटरवर सही लागते, ती कुठे आहे? मी कधीच केली आहे.
मला माहिती होतं हे कधी ना कधी तरी होणार आहे. हिच्या सहीवर मला फायर केलंय. गौऱ्या, यू आर फायर्ड. फायर? थँक्यू मॅम. गेस्ट म्हणून आलेल्या ऍक्टरच्या सहीवरती मला फायर करताय? कमाल आहे हो तुमची. वा तेजू, आलीस सगळे बांबू काढून घेऊन गेलीस. काय करायचं तुमचं? 12 मिनिटात माझी बायको पळवता, आता 12 मिनिटात अख्खी कंपनी पळवली. बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची. बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची. क्रिएटिव्हिटी बेकार आहे रे. बेकार आहे. एवढी बेकार हर परफॉर्मन्स हसून हसून गाल दुखायला लागलाय. क्या बात, क्या बात, क्या बात. वा प्रसाद दा, तुम्ही कशी दाद द्याल? वा वा, अफलातून. धुमाकूळ, कमाल कॉन्सेप्ट होती आणि लाजवाब सादरीकरण होतं. गौऱ्या, तुझ्या ॲटिट्यूड मध्ये जे रहस्य दडून लपलेलं आहे ते असं दडून लपलेलं ठेवू नको. एक तर ते दडून ठेव किंवा लपलेलं ठेव. पण तुझा ॲटिट्यूड जो काय होता ना सुरुवातीपासून, ओ हो हो, माइंड ब्लोईंग. तू कोण आणि तू बॉन्ड? राऊत, ओंकार, कोण आहेस तू? बॉन्ड. अरे पिंक फेस. ते सगळे एकच दिवस आहेत, बाकी आम्हीच होतो. वा वा वा. माऊ आपलं हे रसिका, महाराष्ट्राच्या माहितीसाठी सांगतो, माऊचा जो नवरा आहे तो एक उत्तम दिग्दर्शक आहे, अनिरुद्ध शिंदे, आमच्या सगळ्यांचा मित्र आहे. तो बिचारा बायकोच्या प्रेमासाठी मुंबईहून दमनवर ला केक घेऊन आला होता. फॅन्टॅस्टिक कॉन्सेप्ट आहे, चकणा ऑन द स्पॉट. गौऱ्या, विचार करूया आपण. सई, चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. गौऱ्या, सगळ्यांवरती दादागिरी करायला किती एन्जॉय करत होतास. गौऱ्या, थोडी तरी लाज बाळग रे. म्हणजे दिसतं तोंडावर किती एन्जॉय करतोयस दादागिरी. फार मजा आली. पण गौऱ्या, तुझा ॲटिट्यूड किलर होता, मजा आली. हंडे, सच अ स्पोर्ट यू आर. म्हणजे 2दा ॲक्सिडेंट झाले पण सगळे हसले, तूही हसलीस त्यांच्यावर. तुझ्या स्पिरिटला सलाम हंडे. वी लव्ह यू. मला कॉस्ट्युम डिपार्टमेंटचं खूप कौतुक करायचं आहे. सगळ्या HODs ते स्टार्कली डिफरंट कॉस्ट्युम्स आहेत. म्हणजे तिघी मुली असताना सुद्धा त्यांचे वेगळे वेगळे त्यात आणि काहीतरी ॲडिशन आणि मायनस. खूप खूप मस्त, मला फार आवडलं. बने मस्त, रसिका मस्त, प्रिया मस्त, शिवा आम्ही खूप एन्जॉय केलं. मस्त. तुझी हळद कुंकूवाला कॉस्ट्युम पण मला खूप आवडलाय गौरव. मजा आली.